बोललात यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत। सुषमाताई, आपण बघतोय की जय हिंद जय महाराष्ट्र याच्यासोबत आता जय गुजरात अशी एक घोषणा एकनाथ शिंदे यांनी जोडलेली होती आपलं भाषण संपवताना। ते आश्चर्य वाटत नाहीये मला याच्यामध्ये काही, कारण महाराष्ट्रद्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता गुजरात आणि दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतरच मुख्यमंत्री पदाची बक्षिशी त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे ती बक्षिशी मिळाल्यामुळे आपण किती सगळ्यात अतिउत्तम लाचार मी कसा, अतिउत्तम भाट मी कसा हे दाखवण्याची जी स्पर्धा सुरू झालेली आहे। आणि त्यातही जर सगळीकडून रिलायन्स संपत चाललाय, ज्या पद्धतीने अजितदादांनी सगळं ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि एका अर्थाने शिंदे बऱ्यापैकी आता आउटसाइडर झालेले आहेत, अशा वेळेला पुन्हा एकदा त्या स्ट्रीम मध्ये येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणं गरजेचं आहे। मात्र या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होते की जिथे राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेली व्यक्तीच जय गुजरात म्हणते, तिथे सुशील केडिया सारख्या व्यक्तींनी मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करून घ्या, हा उन्मत्तपणा त्यांच्या ठायी येणं फार स्वाभाविक होतं। आता या सगळ्यांचं उत्तर सुषमा अंधारे किंवा कुणीही एका राजकीय नेत्यांनी देण्यापेक्षा जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी आपण कसा वर्तन व्यवहार ठेवायचा हे इथल्या मराठी जनतेने ठरवावं लागेल। भाजपाने ज्या पद्धतीने नो बिंदी नो बिझनेसचा ट्रेड चालवला, आता इथल्या मराठी माणसाने नो मराठी नो कॉपरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागेल आणि तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागेल। सुषमाताई, जसं तुम्ही म्हणता तसं हे जाणून बुजून केलेली ही घोषणा असू शकते का? म्हणजे एक मुद्दा मला यामध्ये जोडावासा वाटतोय की जसं पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती किंवा ती अनिवार्य हा मुद्दा जसा हाणून पाडण्यात आला, कारण मग पुढे जाऊन कदाचित याच्यामध्ये आणखी काहीतरी वेगळ्या गोष्टी साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत होता, तसंच जय गुजरात या घोषणेमुळे, एका छोट्या घोषणेमुळे आता काहीतरी आणखी पुढे मोठं घडू शकेल म्हणून ही नांदी असू शकते का त्यांच्याकडून? निश्चितपणे हा राजकीय डावपेचांचा भाग आहे। जेव्हा सगळा मराठी माणूस एकवटत आहे, उद्या मराठी माणसाची एकजूट वरळीमध्ये दिसणार आहे, अगदी त्याच वेळेला गैर मराठी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्नही तितक्याच जोरदार पद्धतीने भाजपा करेल। आणि भाजपाच्या या गैर मराठी मतांच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नामध्ये मी कसा तुमचा सगळ्यात मोठा भाट आहे किंवा तुमचा मी मदतगार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून जाणीवपूर्वक जय गुजरात म्हणणं, कारण शिंदे ज्या ठाणे जिल्ह्यातनं येतात त्या ठाण्यामध्ये जी मीरा भाईंदरची महापालिका आहे आणि तो एकूण जो बेल्ट आहे तो बेल्ट बघितला तर बऱ्यापैकी अमराठी लोकांचा किंवा गुजराती असा पट्टा आहे। त्यामुळे त्या सगळ्या पट्ट्यामध्ये महापालिका निवडणुकी तोंडावर असताना तिथल्या सगळ्या मतांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीची वक्तव्य करणं असू शकतं। मात्र एबीपी माझाच्या निमित्ताने अत्यंत जबाबदारीने आणि नम्रतेने हे नोंदवावं लागेल की तिथल्या सगळ्या गुजराती मतदारांनी याचा विचार करावा लागेल की जो माणूस ज्या मातीत जन्मला आणि ज्या मातीतनं क्षार पाणी घेऊन मोठा झाला, जो माणूस त्या मातीशी बैमानी आणि त्या मातीशी प्रतारणा करू शकतो, तो गुजरात्यांशी इमानदार काय राहणार आहे? जे शिंदे इथल्या महाराष्ट्राशी आणि मराठी मातीशी बैमानी करू शकतात ते गुजरात्यांशी काय इमानदारी करणार आहेत? उद्या संधी मिळाली तर ते अगदी देवेंद्र फडणवीसांच्याही डोक्यावर पाय ठेवून उभं राहायला कमी करणार नाही। ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे तुमचा मुद्दा मांडलात।